प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडाही पाडू शकतो. ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या एका मिठाईच्या दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतल्याची माहिती आहे. तर दुकानदारावरती आता कठोर कारवाई करा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. याआधी याच ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते. तर आता प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचाच तुकडा आढळल्यानं खळबळ माजली आहे. काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या दुकानदाराशी संपर्क झाला. तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत. आणि यानंतर बातमी आहे अभिनेता सैफ अली खान संदर्भात. तर सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे. सैफ अली खानवरती 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता. अगदी मध्यरात्री सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मदनं चाकू हल्ला केला होता, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफच्या पाठी तसंच हातावरती मोहम्मदनं सपासप वार केले होते. चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली होती आणि त्यानंतरपासून तो डॉक्टर्सच्या निगराणीखाली आहे. सैफची प्रकृती आता चांगली झाली आहे आणि म्हणून त्याला आज डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र तो नवीन इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळतेय. वांद्रेमध्येच असणाऱ्या फॉर्च्यून हाईट्स या इमारतीत सैफ आता राहणार असल्याची माहिती आहे. ज्या घरात हल्ला झाला होता ते घर सैफ सोडणार आहे. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. राज्यभरातील विविध बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालंय. भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिला. त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती सिम कार्ड खरेदी केला आणि पोलीस तपासात ही सगळी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. काल रात्री 11:15 पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याचं सीन रिक्रिएशन केलं. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजावून घेतला. कल्याण पूर्वेतील महावितरणच्या जाईबाई फीडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम आज करण्यात येणार आहे. याच कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहील. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. 13 आणि 14 मार्चला कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. याशिवाय 12 मार्चचं खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दरही महागलेत. त्यामुळेच होळी सणानिमित्त कोकणाकरिता अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून होती आहे. महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा मर्यादित नाहीये. राज्यात किमान 24,000 नवीन बसेसची गरज आहे आणि याच बसेसमधून वाहतूक समस्या तर कधी कमी होईल, शिवाय पर्यावरण सुद्धा सकारात्मक परिणाम होईल, असं अहवालातूनच समोर आलंय. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये हतनूर धरणाचा समावेश होतो. याच धरणात आजच्या स्थितीला 54% गाळ साचलेला आहे. असं असताना सुद्धा धरणात 91% पाणीसाठा शिल्लक आहे. तर अजून उन्हाळ्याचे 4 महिने जाणं बाकी आहे. मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर, बीड, परळी या 2 नव्या रेल्वे मार्गांसाठी प्रत्येकी 150 कोटींचा निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलाय. मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असून केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असताना सुद्धा लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर आता पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालंय.
देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येणार आहे. मुंबईत वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी सुद्धा लाडकी बहीणसाठी अर्ज केलेत. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलाय. ठाणे बोरीवली ट्विन टनेलमुळे 15 मिनिटांमध्ये प्रवाशांचा प्रवास आता पूर्ण होणार आहे. बोरीवली बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDA कडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळेच आता या प्रकल्पाचे अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होईल. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. 13 आणि 14 मार्चला कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. याशिवाय 12 मार्चचं खासगी ट्रॅव्हल्सचं तिकीटही दर महागले आहेत. त्यामुळे होळी सणानिमित्त कोकणाकरिता अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून होतीये. आणि राजकीय गोटातून एक मोठी बातमी सध्या समोर येते. अजित पवारांनी निधी वाटपासंदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही पहिलीच बैठक असल्याचं कळत आहे. विविध खात्यांच्या निधी संदर्भात ही बैठक होणार आहे. पर्यटन, अल्पसंख्याक, दुग्ध विकास विभागांतर्गत योजनांकरताच्या निधी संदर्भात ही बैठक होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे कुठल्या विभागाला किती निधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच निधी वाटपासंदर्भातली ही बैठक होती आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाल्याच्या घटना समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि अशातच पुणे शहरात शनिवार पेठ इथे पतंगाच्या मांजानं जखमी झालेल्या घुबडाला जीवनदान देण्यात आलंय. प्राणीमित्र बाळासाहेब ढमाले हे नेहमीच पक्षाचा जीव वाचवतात. धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीमची चांगलीच दमछाक होतीये. हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. मात्र शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा वाघाला पकडण्यात अद्याप वन विभागाला यश आलं नाहीये. अमरावती महिलांसाठी अनसेफ असल्याचं उघडकीस आलंय. 2024 मध्ये शहरात बलात्काराचे 99, विनयभंगाचे 244 तर पळवून नेण्याचे 126 गुन्हे दाखल करण्यात आलेत. अमरावती शहर आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्यातून ही माहिती मिळते आहे. तर सर्व घटनांची उकल झाली असून त्यातील आरोपींना अटकही झाली आहे. यवतमाळच्या दिग्रस शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. 2 अज्ञात महिला आणि एका अल्पवयीन मुलीनं भर दिवसा 4,30,000चा सोन्याचा राणीहार चोरी केलाय. ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे आणि या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळही माजली आहे. कल्याणमधील डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवरती स्टिकर्स लावतात. निलेश जगदाळे या तरुणानं या प्रकरणाचा व्हिडिओ तयार केलाय आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. असे डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवरती कठोर कारवाईची मागणी आता होती आहे. गेल्या महिन्यापासून मालेगावामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. मालेगावात किल्ला पोलिसांच्या हद्दीत विनापरवाना देशी बनावटीची पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येते. जुन्या देवाणघेवाणीच्या वादातून एका ट्रक चालकाचा खून झाल्याची घटना जालना शहरातील चंदनझिरा परिसरात घडली आहे. अजीम जमालुद्दीन शेख असं या ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे. ट्रक मालकानेच ही हत्या केल्याची माहिती समोर येते आहे. आणि यानंतर आता राज्याची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे. बातमी सगळ्यांच्याच आरोग्यासंदर्भात आहे. पुण्यात
गुइलेन बॅरेन सिंड्रोमचे 22 रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्ण हे आहेत आणि त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIV पाठवले गेलेत. गुइलेन बॅरेन सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ असा आजार आहे. तर हा आजार नेमका काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. गुइलेन बॅरेन सिंड्रोम नसांवरती परिणाम करणारा एक आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदनाही कमी होतात. पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याचाही धोका असतो. छातीचा स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यातही समस्या उद्भवतात. बोलणं आणि गिळण्यात अडचण आणि डोळ्यांची समस्याही उद्भवते. यानंतर पुन्हा एकदा बोलूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झालेत. दरम्यान मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांना निवेदन देत 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. केंद्र सरकारनं निर्यातीसाठी जाहीर केलेल्या 10 लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 4.25 लाख टन साखर उपलब्ध झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करणं बंधनकारक आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सांगलीतून 30,000 टन साखर निर्यात होणार आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं संविधान महावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 7 दिवसांत रोज संविधानाचं वाचन केलं जातं. 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचतायत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तोरणागड परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्यानं पर्यटकांची मोठीच धांदल उडाली आहे. यातच सोमवारी बिबट्या पुन्हा निदर्शनास आलाय. सामच्या बातमीची दखल घेत मग वन कर्मचाऱ्यांची टीम आता गडावरती पोहोचली आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी 3 दिवस तोरणागड पर्यटकांसाठी बंद करण्याचा उपाय सुचवण्यात आलाय. आता एका राजकीय घडामोडीचा सविस्तर आढावा घेऊयात. सत्ता स्थापनेच्या महिनाभरानंतर सुद्धा पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र काही ठिकाणी नियुक्त्यांना स्थगितीही देण्यात आली आहे. महायुतीवरती यामुळेच नामुष्की ओढावली आहे. नेमकं काय झालं महायुतीत? कुणामुळे वाद पेटला आणि कुणाला मिळणार नवं पालकमंत्री पद? यावरचाच हा खास रिपोर्ट पाहूयात. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती. रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा. गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलं. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे
अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहेत. त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जाते. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.